नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही असेच प्रयत्न करत राहणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा हा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, मग ते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमची मित्रमैत्रिणी प्रियजनांना पण याचा फायदा घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्य आपण पाहत आहोत. 5 भाग पाहिलेले आहेत, आता 6वा भाग. पहिलं वाक्य पाहूयात. मेंदू हे एक गुंतागुंतीचे यंत्र आहे. मेंदू हे एक गुंतागुंतीचे यंत्र आहे. वाक्य कसं येणार? द ब्रेन इज जस्ट अ कॉम्प्लिकेटेड मशीन. द ब्रेन इज जस्ट अ कॉम्प्लिकेटेड मशीन. गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे कॉम्प्लिकेटेड मशीन. ते हे कलराईज केलेलं आहे, कारण इम्पॉर्टंट शब्द आहे, लक्षात यायला पाहिजे म्हणून ते दिलेलं आहे. आणि हे साधं वाक्य आहे म्हणून वर्तमान काळाचं. दुसरं वाक्य बघूया. मी ते आता घेऊ शकत नाही. मी ते आता घेऊ शकत नाही. वाक्य येणार आय कांट टेक इट एनीमोर. आय कांट टेक इट एनीमोर. शकत नाही म्हणून कांट आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. मी 3 दिवस झोपलो नाही. मी 3 दिवस झोपलो नाही. वाक्य येणार आय हॅवंट स्लेप फॉर 3 days. आय हॅवंट स्लेप फॉर 3 days. हे वाक्य तुम्हाला लक्षात येईल की कसलं आहे ते. हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणजे पूर्ण झालेलं आहे. झोपलेलो नाही म्हणून हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आणि नॉट नाही म्हणून. त्याच्यानंतर चौथं वाक्य. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे. वाक्य ना लाईफ इज ब्युटिफुल. लाईफ इज ब्युटिफुल. हे साधंच वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य. सध्या हसा नंतर रडा. सध्या हसा नंतर रडा. वाक्य ना स्माईल नाव क्राय लेटर. स्माईल नाव क्राय लेटर. हसा म्हणजे स्माईल, रडा म्हणजे क्राय. त्याच्यानंतर 6वं वाक्य. मी स्वीकारतो पण फक्त एका अटीवर. मी स्वीकारतो पण फक्त एका अटीवर. वाक्य येणार आय ॲक्सेप्ट बट ओनली अंडर वन कंडिशन. आय ॲक्सेप्ट बट ओनली अंडर वन कंडिशन. त्याच्यानंतर 7वं वाक्य. कृपया नंतर पुन्हा कॉल करू शकाल का? कृपया नंतर पुन्हा कॉल करू शकाल का? क्वेश्चन मार्क. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन सेंटेन्स आहे. वाक्य कसं येणार? कुड यू कॉल अगेन लेटर प्लीज. कुड यू कॉल अगेन लेटर प्लीज. इथे लक्षात द्या, इथे कॅन पण येऊ शकलं असतं, कॅन पण येतं, पण इथे काय केलेलं आहे, जर ज्यावेळी खूप कळकळीची अशी विनंती केलेली असते त्यावेळी कुड यूज केला जातो. हे तुम्हाला माहिती असेल, कारण आम्ही सहाय्यकारी क्रियापदं, ॲक्झिलरी व्हर्ब्स, हेल्पिंग व्हर्ब्समध्ये हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्या जर लक्षात नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल, आजच तुम्ही आला असाल तर तुम्ही ते ॲक्झिलरी व्हर्ब्स आणि ॲक्झिलरी व्हर्ब्स, हेल्पिंग व्हर्ब्स हे जो आम्ही हे केलेला व्हिडिओ तो तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळी जास्त विनंती करायची असते, जास्त नम्रपणे जर बोलायचं असतं त्यावेळी कुड यूज केला जातो, म्हणून इथे कुड वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य बघूया. तू माझ्यासारखा आहेस. तू माझ्यासारखा आहेस. वाक्य ना यू आर माय टाईप. यू आर माय टाईप. त्याच्यानंतर 9वं वाक्य. तू मला काही सांगितले नाहीस. तू मला काही सांगितले नाही. सांगितले नाहीस भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणून काय आलेलं आहे? डीड आलेलं आहे. आणि नाहीसाठी नॉट, म्हणून यू डिडंट टेल मी एनिथिंग. यू डिडंट टेल मी एनिथिंग असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. जेव्हा तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला जे करायचं असतं ते तुम्ही जर करू शकत नाही, एखाद्याने सांगितलं तुम्ही हे करा, तुम्हाला जमलं नाही, त्यावेळी तुम्ही काय करता? तुम्हाला जे हवं असतं ते तुम्ही करू शकता, असं हे वाक्याचा अर्थ आहे. अर्थ समजावून घ्या, कारण वाक्य जरा समजायला कठीण आहे म्हणून. आता इंग्रजीमध्ये कसं येणार ते?
व्हेन यू कांट डू, व्हेन यू कांट, जेव्हा तुम्ही करू शकत नाही, असं शॉर्ट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा काय येणार, जेव्हा तुम्ही करू शकत नाही म्हणजे व्हेन यू कांट डू. त्याच्यानंतर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकता. हे वाक्य कसं आहे ना, व्हॉट यू वॉन्ट यू डू व्हॉट यू कॅन. व्हेन यू कांट डू व्हॉट यू वॉन्ट यू डू व्हॉट यू कॅन, असं वाक्य आहे ते. तीन प्रकार करा त्याचे, म्हणजे तीनमध्ये ते डिवाईड करा एक वाक्य आणि त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावून ते वाक्य बनवायला शिका. त्याच्यानंतर 11वं वाक्य, मला तहान लागली आहे. मला तहान लागली आहे. वाक्य ना, आय ॲम थर्स्टी. आय ॲम थर्स्टी म्हणजे तहान लागली आहे. थर्स्टी म्हणजे तहान. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य, सुट्टी आता संपली आहे. सुट्टी आता संपली आहे. वाक्य ना, द व्हेकेशन इज ओव्हर नाव. द व्हेकेशन इज ओव्हर नाव. त्याच्यानंतर 13वं वाक्य, एक पुस्तक घ्या आणि ते वाचा. एक पुस्तक घ्या आणि ते वाचा. वाक्य ना, टेक अ बुक अँड रीड इट. टेक अ बुक अँड रीड इट. त्याच्यानंतर 14वं वाक्य, मी तुला माझा शब्द देतो. मी तुला माझा शब्द देतो. वाक्य ना, आय गिव्ह यू माय वर्ड. आय गिव्ह यू माय वर्ड. त्याच्यानंतर 15वं वाक्य, मी माझा निर्णय घेतला. मी माझा निर्णय घेतला. वाक्य ना, आय मेड माय डिसिजन. आय मेड माय डिसिजन. त्याच्यानंतर 16वं वाक्य, मला जर्मन समजत नाही. मला जर्मन समजत नाही. साधं वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणून डू डज येतं. इथे आय आहे म्हणून डू आलेलं आहे. म्हणून आय डोंट अंडरस्टँड जर्मन. आय डोंट अंडरस्टँड जर्मन. त्याच्यानंतर 17वं वाक्य, तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता. वाक्य आहे ना, दॅट वॉज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. दॅट वॉज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. त्याच्यानंतर 18वं वाक्य, मौन संमती देते. मौन संमती देते. वाक्य आहे ना, सायलेन्स गिव्ह कन्संट. सायलेन्स गिव्ह कन्संट. कन्संट म्हणजे संमती. 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 सायलेन्स गिव्ह कन्संट. त्याच्यानंतर 19वं वाक्य, इच्छा तेथे मार्ग. इच्छा तेथे मार्ग. वाक्य ना, वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे म्हणजे जिथे आपली इच्छा असते तिथे आपल्याला मार्ग सापडतो असं आहे. त्या हे शॉर्टमध्ये इच्छा तेथे मार्ग. लॉंगमध्ये तुम्ही म्हणत असाल तर ते काय असे, जिथे आपली इच्छा असते, पोचायची वेगळी इच्छा असते, तिथे आपल्याला मार्ग निश्चित सापडतो. म्हणून इच्छा असायला पाहिजे, मार्ग सापडतो असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर 20वं वाक्य बघू, माझ्याकडे जे काही आहे ते तुला देण्यासाठी मला वेळ द्या. माझ्याकडे जे काही आहे ते तुला देण्यासाठी मला वेळ द्या. वाक्य ना, गिव्ह मी टाईम टू गिव्ह यू एव्हरीथिंग आय हॅव. गिव्ह मी टाईम टू गिव्ह यू एव्हरीथिंग आय हॅव. त्याच्यानंतर 21वं वाक्य, वारा शांत झाला. वारा शांत झाला. आता वारा, द वाइंड काम डाऊन. द वाइंड काम डाऊन. काम डाऊन म्हणजे शांत झालेलं आहे. त्याच्यानंतर 22वं, कोणतीही वास्तविक दृष्टी नाही. कोणतीही वास्तविक दृष्टी नाही. वाक्य आहे ना, देअर आर नो रिअल विजन. देअर आर नो रिअल विजन. विजन म्हणजे दृष्टी. साधंच वाक्य आहे. नाहीसाठी इथे नो वापरलेला आहे. लक्षात द्या, नॉट नाही वापरलेला आहे, नो वापरलेला आहे. त्याच्यानंतर 23वं वाक्य, तू भाजी का खात नाहीस. तू भाजी का खात नाहीस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स आहे. साधं आहे, वर्तमान काळाचं आहे म्हणून डू वापरलेलं आहे. त्याचं डोंट झालेलं आहे. कासाठी व्हाय येतो, क्वेश्चन वर्ड्स. वाक्य कसं येणार मग, व्हाय डोंट यू ईट व्हेजिटेबल्स. व्हाय डोंट यू ईट व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर 24वं वाक्य, मी कोण आहे हे तुला माहीत नाही. मी कोण आहे हे तुला माहीत नाही. वाक्य ना, यू डोंट नो हू आय ॲम. यू डोंट नो हू आय ॲम. त्याच्यानंतर 25वं वाक्य, मला अमेरिकेत काम करायला आवडेल. मला अमेरिकेत काम करायला आवडेल. वाक्य ना, आय वूड लाईक टू वर्क इन USA. आय वूड लाईक टू वर्क इन USA. USA म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हा शॉर्ट फॉर्म USA आहे.
अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत आणि आपण बघायला गेलो तर याचा उपयोग करतो. त्याच्यामुळे ही वाक्य येणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर समजली नसतील तर पुन्हा एकदा बघा, तुम्ही लिहून काढा, त्याचा सराव करा. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. तिथे जाऊन पण तुम्ही आमच्या भेट देऊ शकता. त्यामुळे तुमची इंग्रजी अजून इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे म्हणतो आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण आमच्या निश्चित भेट द्या आणि त्याचप्रमाणे भेट देऊन त्यांना तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. दुसरं आहे प्रतिलिपी अकाउंट पेज, प्रतिलिपी मराठीचं, स्मिताचा भाऊ. आणि तिसरं आहे लिंक्डइन अकाउंट, लिंक्डइन अकाउंट मग एन स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून आहे. प्रतिलिपी अकाउंटवर आमचे स्टोरी असतात, कंटेंट रायटिंग वगैरे असतात. त्यामध्ये इंग्रजी इन्क्ल्यूड केलेलं असतं. त्याच्यामुळे तिथे पण प्रतिलिपी अकाउंट पेज पण तुम्हाला खूप युजफुल होईल. त्याच्यामुळे तिथे पण भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन अधिक सरावासाठी. तोपर्यंत धन्यवाद.